भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। जवळपास 12,000 मतांनी निवडून दिलं आणि या ठिकाणच्या जनतेने 28,000 मतांपैकी 20,000 मतांचं दान योगिता कोळीच्या पदरी टाकलं। हा विजय आपला थोडका आणि सर्वसामान्य नाही, तर हा विजय आपला भव्य दिव्य आणि अति भव्य आहे। आज आपण जे कर्तृत्व गाजवलं गेल्या 8 वर्षामध्ये, भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, या ठिकाणच्या नागरिकांनी योगिता कोळीच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणची विकास कामं केली। आज आपण विजयाचा जल्लोष केला, परंतु भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे विजयाचा जल्लोष 1 ते 2 दिवस, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा एकदा जोरदार कामाला लागायचं आहे। या विभागामधली जी अर्धवट कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करायला आपल्या सर्वांच्या साक्षीने पुन्हा एकदा कामाला लागायचं आहे। आणि लवकरच मुंबईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचा महापौर त्या ठिकाणी बसेल आणि भारतीय जनता पक्ष एक भव्य दिव्य गेल्या 25 वर्षापासून या मुंबईमध्ये जी विकासाची कामं झाली नाही ती पूर्ण करायसाठी मालाड सर्वात पूर्ण असेल असा आपण आशीर्वाद घेऊया। आजच्या विजयाच्या दिवशी मी जास्त काही बोलणार नाही। पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची ज्या वेळेला मीटिंग होईल त्यावेळेला आपण बरीच पुढची तयारी करायची आहे आणि हे 8,000 मतं पण आपल्या विरोधकांना गेलेली आहेत, ती का गेलेली आहेत त्याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याचा आपण निश्चितच अभ्यास करूया। परंतु आज आपला भव्य दिव्य विजय या ठिकाणच्या सर्व जनतेला, या ठिकाणच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि ज्या नेतृत्वाने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सर्व जनतेचा लाडका देवाभाऊ, या ठिकाणचे आपले आदरणीय खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी, माजी खासदार गोपाळ शेट्टीजी आणि ज्यांनी आम्हाला संपूर्णपणे सहकार्य केलं ते मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी असू दे, प्रवीण दरेकरजी असू दे, मनीषाताई चौधरी असू दे, आमचे आदरणीय खासदार आदरणीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी असू दे, आशिष शेलारजी असू दे, सर्व आमच्या नेत्यांचा आम्ही या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि आपण जी आम्हाला जबाबदारी दिलेली ती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही समर्थपणे पार पाडूया एवढं या ठिकाणी मी सांगतो। आजचा खरा हा विजय आपण दाखवलेला योगिता कोळीवर प्रेम आणि योगिता कोळीवर विश्वास आणि योगिता कोळीवर जो आपण आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाबद्दल आपल्या समोर योगिता कोळीच बोलतील आणि आपण आजचा विजयाचा जल्लोष इकडे थांबूया। धन्यवाद। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। उपस्थित सर्व माझी ताकद, माझा परिवार, सगळ्यांना मी खरोखर त्या दिवशी सांगितलं की मी आभार 16 तारखेला मानणार आणि आजची तारीख आलेली आहे 16। सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि तुम्ही जी साथ मला दिली आणि सर्व जनता जनार्दननी जी साथ दिली त्यांचा मनापासून आभार मानते आणि पक्षाचे भारतीय जनता पार्टी चे सर्व नेते गण, आपले देवाभाऊ असतील, मंगलप्रभात लोढाजी असतील, आशिष शेलारजी असतील, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी असतील, माननीय खासदार पियुष गोयलजी असतील, माजी खासदार गोपाळ शेट्टी असतील, सर्व
प्रवीण भाऊ दरेकर असतील, सर्वांचा आशीर्वाद, त्यांनी मला माझं काम बघितलं. 9 वर्ष जे मी काम केलं त्या अनुषंगाने मला पुन्हा तुमची सेवा करायची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. आणि तुम्ही उपस्थित जे दिवस रात्र माझ्यासाठी मेहनत करत होते, सर्वांचं नाव नाही घेणार, पण मी एवढंच म्हणेन का हा माझा परिवार आहे आणि परिवारची ताकद काय असते, परिवारची ताकद काय असते आज ते दाखवून दिलं तुम्ही. एवढंच या ठिकाणी सांगेन, जल्लोष आजच्या दिवशी पूर्ती करायचा आपल्याला. 2 दिवस सत्कार करूया आपण, त्याच्यानंतर आपल्याला जे वचनं आपण थोडीशी दिलेली आहेत जिथे तिथे ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. येणाऱ्या दिवसात आपल्याला मोठ्या संख्येने काम करायचे आहेत. आणि जसं सुनील कोळीने म्हणाले की 8,000 जे गेल्यात विरोधकांना ते आपल्याकडे कसे वळतील, त्या अनुषंगाने आपण काम करूया. कुठे आपण तिथे कमी पडलो तिथे जोराने काम करूया, एवढंच या ठिकाणी सांगते. सगळ्यांचं एकदा मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद.